कधी न संपणाऱ्या प्रवासाबद्दल ऐकलं आहे का? आज आपण अशाच एका प्रवासाची गोष्ट पाहणार आहोत. ही गोष्ट आहे पाण्याची, पाण्याच्या अंतहीन प्रवासाची. पाण्याचा एक एक थेंब आपल्या या ग्रहावर सतत फिरत असतो, जीवन देत असतो. चला तर मग त्याच्यासोबत आपणही या प्रवासाला निघूया. अगदी बरोबर. आपण ही जी काही वैज्ञानिक प्रक्रिया आहे ना, ती एका लहानशा पाण्याच्या थेंबाच्या रोमांचक गोष्टीतून समजून घेणार आहोत. जरा कल्पना करा, तो एकटा थेंब, त्याचा प्रवास कुठून बरं सुरू होत असेल आणि तो कुठे कुठे जात असेल. तर पाण्याच्या या कधी न संपणाऱ्या प्रवासालाच शास्त्रीय भाषेत जलचक्र असं म्हणतात. ही एक इतकी सुंदर नैसर्गिक प्रक्रिया आहे जी आपल्या ग्रहावरच्या जीवनाचा खरा आधार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे चक्र कधीही कधीही थांबत नाही. ते अविरत सुरूच असतं. आपल्या या पाण्याच्या थेंबाचा प्रवास आपण या 4 मुख्य टप्प्यांमध्ये पाहू शकतो. सगळ्यात आधी तो आकाशाकडे झेप घेतो, म्हणजे चढाई. मग तिथे त्याचं रूपांतर होतं. त्यानंतर तो पृथ्वीवर परत येतो, म्हणजे पुनरागमन. आणि शेवटी एका ठिकाणी जमा होतो, ज्याला संग्रह म्हणतात. चला तर मग एक एक करून हे टप्पे पाहूया. आणि हा आहे प्रवासाचा पहिला टप्पा आणि सगळ्यात रोमांचक. आपला पाण्याचा थेंब पृथ्वीवरून आकाशाकडे झेप घेण्यासाठी अगदी तयार झाला आहे. पण तो हे करतो तरी कसं? या सगळ्यामागे आहे आपला सूर्य. सूर्याची उष्णता जेव्हा समुद्र, नद्या आणि तलावांवर पडते तेव्हा तिथलं पाणी तापायला लागतं. याच ऊर्जेमुळे आपल्या पाण्याचा थेंब इतका हलका होतो की त्याचं रूपांतर द्रवातून थेट वाफेत होतं. आणि याच प्रक्रियेला बाष्पीभवन असं म्हणतात. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. पाणी फक्त नद्या आणि समुद्रातूनच आकाशात जात नाही, तर वनस्पती आणि झाडंसुद्धा आपल्या पानातून पाण्याची वाफ हळुवारपणे हवेत सोडत असतात. या प्रक्रियेला उच्छ्वेदन असं म्हणतात. म्हणजे बघा, आकाशात पाणी पोहोचण्याचे हे 2 महत्त्वाचे मार्ग आहेत. आणि जेव्हा या दोन्ही प्रक्रिया म्हणजे बाष्पीभवन आणि उच्छ्वेदन एकत्र घडतात तेव्हा त्याला एक खास शास्त्रीय नाव आहे बाष्पोत्सर्जन. ह्याच एकत्रित प्रक्रियेमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची वाफ जमा होते आणि हीच वाफ आपल्या पाण्याच्या थेंबाच्या पुढच्या प्रवासासाठी खूप आवश्यक आहे. ठीक आहे, तर आपल्या पाण्याचा थेंब आता वाफेच्या रूपात आकाशात उंच उंच पोचलाय. पण आता पुढे काय होतं, चला बघूया. जशी ही वाफ वर जाते तशी ती थंड हवेला भेटते आणि इथेच खरी जादू होते. या थंडपणामुळे वाफेचं रूपांतर पुन्हा लहान लहान पाण्याच्या थेंबांमध्ये होतं. असे लाखो करोडो थेंब एकत्र येतात, एकमेकांना बिलगतात आणि त्यातूनच तयार होतात ढग. या प्रक्रियेला संघनन म्हणतात. आहे की नाही अगदी जादूसारखं? तर आता ढग तयार झालेत आणि ते पाण्याने अक्षरशः तुडुंब भरलेत. याचा अर्थ काय? आपल्या थेंबाची आता घरी म्हणजे पृथ्वीवर परतण्याची वेळ झाली आहे. जेव्हा ढगांमधले पाण्याचे थेंब एकत्र येऊन खूप जड होतात तेव्हा ढगांना त्यांना सांभाळणं शक्य होत नाही आणि मग पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे ते खाली पडायला लागतात. यालाच आपण वृष्टी म्हणतो. जर हवामान उबदार असेल तर पाऊस पडतो आणि खूपच थंड असेल तर बर्फ किंवा गारांच्या रूपात पाणी खाली येतं. पृथ्वीवर परत आल्यावर हे पाणी पुन्हा नद्या, तलाव आणि समुद्रांमध्ये जमा होतं. याला संचयन म्हणतात. काही पाणी तर जमिनीत खोलवर मुरतं आणि भूजल बनतं. आणि गंमत म्हणजे इथूनच आपल्या पाण्याच्या थेंबाच्या पुढच्या प्रवासाची पुन्हा एकदा सुरुवात होते. ठीक आहे, तर आता आपल्याला हा प्रवास कसा होतो हे तर कळलं, पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रवास आपल्यासाठी, सगळ्या सजीवांसाठी इतका महत्त्वाचा का आहे? ह्याचं उत्तर दडलंय जीवनचक्र आणि जलचक्राच्या नात्यात. ही एक सोपी ओळ बघा. वाफ झाली, ढग झाले, पाऊस पडला, पाणी साठलं. किती सोपं आहे ना लक्षात ठेवायला. या 4 छोट्या वाक्यांमध्येच संपूर्ण जलचक्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. ह्या चक्रामुळेच तर पृथ्वीवर पाण्याचं संतुलन टिकून आहे. आपल्याला जे प्यायला शुद्ध पाणी मिळतं ना, ते याच चक्रामुळे. आपली शेती, जंगलं, खरं तर प्रत्येक जीव याच पाण्यावर अवलंबून आहे. इतकंच नाही तर हवामान नियंत्रणातही याचा खूप मोठा वाटा आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जलचक्र नसेल तर पृथ्वीवर जीवनच नसेल. आता हे सगळं ऐकून कदाचित वाटेल की किती मोठी आणि किचकट प्रक्रिया आहे ही. पण एक गंमत सांगू? हा अख्खा प्रवास आपण आपल्या घरी, हो घरीच, एका छोट्याशा प्रयोगातून पाहू शकतो. कसं? ते पाहूया.
समजा वाटीतलं गरम पाणी म्हणजे आपला समुद्र. त्यातून वाफ वर येते, बरोबर? मग वर ठेवलेला बर्फ, ती झाली आकाशातली थंड हवा. आणि मग काय होतं? त्या प्लास्टिक रॅपच्या आतून जे थेंब तयार होऊन खाली पडतात, तो झाला आपला पाऊस. बघा, किती सोप्या पद्धतीने पूर्ण जलचक्र आपल्याला घरातच दिसतं. तर या पाण्याच्या गोष्टीतून एकतर नक्की कळतं की निसर्गाचं हे चक्र अविरत आहे, ते कधी थांबत नाही. पण जाता जाता एक विचार मनात येतो. आपली एक छोटीशी कृती, मग ती पाणी वाया घालवणं असो किंवा प्रदूषण करणं, या इतक्या महत्वाच्या जीवन देणाऱ्या चक्रावर किती मोठा परिणाम करू शकत असेल, यावर नक्कीच विचार करायला हवा.